तर डायरेक्ट आज व्हिडिओ मी असा सुरू करते नाव न घेता. तर तुमच्यासोबत काही स्टोरी शेअर करणार आहे माझी लहानपणाची. माझ्या आईला आम्ही सगळे मिळून 6 जण लेकरं होते. 6 जण लेकरं होते. तर 3 पोरं आणि 3 पोरी होत्या असं. तर बाबाचं म्हणजे दुसरं लग्न झालं होतं. माझी आई दुसरी नंबरची होती. बाबा पहिले इथं राहायचे, मुंबईमध्ये राहायचे, मुलुंडमध्ये. त्यांची पहिली बायको पटरीमध्ये कटली होती, म्हणून त्यांनी मोबाईलचे कारागीर होते माझे बाबा. त्यांना 3 मुलं होते, 2 मुलं आणि 1 मुलगी. तर ते नांदेडला एक मोठी गडी आहे बघा, ती नीट करायला माझ्या बाबाला बोललं होतं. आणि त्या टायमाला माझा आजोबा, माझ्या आईचा बाप, आजोबा आणि आजी हे ते रोड बांधायचे तरी नांदेडमध्ये. ते डांबर रोड असते ना, ते बांधायचे आणि ते तयार करायचे, नाही का, असं बांधायचेच म्हणते, असं तयार करायचे ते पहिलं. तर माझ्या आईला 4 भाऊ इथं आणि 5 बहिणी होत्या. माझी आई दुसऱ्या नंबरची काय होती, खूप लहान होती. माझ्या वडिलाची पहिली बायकोची जी मुलगी होती का, माझी सावतर बहीण, तेवढ्याच वयची माझी आई पण होती. तर माझ्या बाबाची आणि माझ्या आजोबाची ओळख झाली. घडीवरी तिने नीट करायचे ना, तर खाली आजोबा रोड बनवायचे. असं करून माझ्या बाबांनी आजोबाला त्यांची परिस्थिती सांगितली. आणि त्या टायमाला खूप गरीब होते हे सगळे. माझे आजोबा ते सगळेजण 4-5 पोरीचे लग्न करून दिलं. तर मी आजोबाने बोले, माझी एखादी मुलगी तुम्हाला मी देतो लग्न करून असं. मग बाबा काय केले, मुंबईला न राहता नांदेडला राहायला त्यांचं लग्न लावून दिलं. माझ्या आईला मग 6 लेकरं झाले, त्याच्यात 3 मुली आणि 3 मुलं झाले. तर असंच करता करता मोठ्या बहिणीचं माझ्या लग्न झालं. तिला 2 मुलं झाले. तिचा नवरा खूप मारायचा, तिला खूप मारायचा दारू पिऊन. एक टाईम तर असं झालं, कुऱ्हाड घातली होती पायामध्ये. तिचं सगळं असं पायाचं ते गुडघ्याचं खालचं इकडं ते तुटून चमडा साईडला पडला होता. एवढं बेकार मारलं होतं. तर लय भयंकर मारलं होतं. मग घरी आणलं होतं आईनं बहिणीला माझ्या. तर केसाला ओढून नेलं 2 किलोमीटर असं मारत मारत माझ्या बहिणीला माझ्या दाजीनी. तर तिला 2 वर्षाची मुलगी होती आणि 3 महिन्याचा काही मुलगा होता. अशीच अण्णाभाऊसाठीची जयंती होती, जयंती बघायला जाऊ लागली होती. त्या टायमाला दाजी आले, तिला मारले. तिनं रागाच्या घरामध्ये स्वतःला जाळून घेतलं. तर मी लहान होते, 5 वर्षाची. तर स्वतःच्या बहिणीला जळताना मी बघितले, लय वाईट वाटलं. चिरकत होती खूप, असं खूप चिरकत होती. तर तिला 80% काय जळली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता तिने मेली. मग ती मूल सांभाळण्यासाठी माझं शिक्षण गेलं. 3 महिन्याचं लेकरू आणि 2 वर्षाची मुलगी सांभाळली. असं सांभाळता 2 वर्ष झालं. मग आम्ही 5 जण राहिल्या. माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ होता, त्याला काय झालं होतं माहीत नाही. शेतामध्ये खिचडी वगैरे घेऊन गेला आणि ते धडकनची पहिले ती कॅसेट आली होती, सगळं पिक्चर त्यांना म्हणतात त्या याच्यामध्ये टाकून ते डायलॉग सगळे ऐकायला. ते नाही का, ते पहिलं बघा ते सीडी भेटायची, ते भाड्यानं आणली होती आणि ते लावलं. आणि आई बाजारात गेलती, मोठा भाऊ कामाला गेलता, दुसऱ्या बहिणीचं लग्न झालं, ती इकडं मुंबईला राहायची. आणि एक छोटा भाऊ आणि मी राहायचे घरामध्ये. आणि ते 3 महिन्याचं लेकरं होतं का, ते काय 8 महिन्याचं काहीतरी झालं होतं. तर आम्हाला काय केलं त्यानं, घराबाहेर काढलं आणि घरामध्ये गेला तो. किती 2 वाजता
आणि शिडी लावला आणि बाहेर आम्हाला बसू दिलं. आता आम्ही लहान लहान, मला काही समजत नव्हतं, तेवढं काहीच नव्हतं की असं त्यानं काय करू शकते असं, नाही का. छोटा भाऊ पण माझा खूप लहान होता, 3 वर्षाचा होता छोटा भाऊ आणि मी काय 5 वर्षाची होते. तर 4 वाजले, 5 वाजले, मोठा भाऊ दरवाजा का काढण्यात गेलाय असं माझा विचार आला. दरवाजा वाजते, भूक लागली होती खूप, आणि जे मुलगा होता का त्याला दूध पाजवायचं होतं, बाटलीतलं दूध. दरवाजा वाजवता काढतच नाही, घरी कोणीच नाही. मग आमच्या शेजारी एक मावशी आहे, ती बिचारी खूप चांगली, नेहमी आमचं आई बाजारात गेली की माझा सांभाळ करायची ती मावशी माझी. तर दररोजच का काढणे गेले. मग छोट्या भावाला मी काय केलं, असे पत्राचं घर होतं माझ्या आईचं, लेऊच नव्हतं, थोडंच पत्राचं घर होतं. त्याला म्हणलं जाय रे तू वरून बघ तिथं काय करतोय तो. तर त्यानं चढावरी बघतो तर काय बोलतो की अक्का असा लटकला इथं ना, अशी इथं दोरी बांधली आणि जीप बाहेर आली. मग मला काही समजलंच नाही, मला वाटलं मस्करी करत असं. मोठा होता ना तर भीती वाटायची मला मारायची वगैरे. मग मी ना त्या मावशीला बोलून आणलं. मग मावशीचा मुलगा आला, एका लातामध्ये दरवाजा उघडला तर काय फाशी घेतली होती माझ्या भावानं. मी एवढी शिकत होती, मला काही समजलं नाही. आणि आईचं शेणाचं घर होतं, त्याचे असे पाय अशी करू त्याच्या पायाचं रक्त निघलं होतं आणि तुझं उकरलेलं होतं आणि त्याची जीभ बाहेर पडली होती सगळी. मला काही समजून घेत, माझी आई नव्हती, कोणीच नव्हतं घरी. मग ते झालं, माझं लग्न झालं. माझी ही मुंबईची बहीण आहे. काय सांगू, माझा दाजी पण वारले, माझे बाबा पण वारले, माझ्या बहिणीला बी कॅन्सर आहे. जी माझी इथलची बहीण आहे तिला कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर आहे तिला. दाजीला जाऊन किती 15 वर्ष काय 14 वर्ष होतात. माझ्या बहिणीला आता 1 वर्ष झालं ब्लड कॅन्सर आहे. दुःख खूप आहे हो, शब्दामध्ये खरंच नाही मांडू शकत. लहानपणापासून फक्त दुःखच बघत आले, दुःखच. यासाठी मला इंग्रजी येत नाही की माझं शिक्षण गेले. माझ्या बहिणीनं पण खूप त्रास काढला, माझ्या आईनं पण, मेलेल्या बहिणीनं सुद्धा खूप त्रास काढला. म्हणून मी यूट्यूबवर आले की मी शिकलेले तर नाही, पण माझ्या आई बहिणीसाठी काहीतरी करू शकते मी. म्हणून पण माझ्या नवऱ्याची बी तब्येत खराब झाली, त्याला पण टीबी झाली. असं आहे बघा आमचं जीवन. कॅमेऱ्यामध्ये जे दाखवतो आम्ही ते रिअल नसतं, फक्त थोडं शूट करू रील बनवते मी. बाकी दुःख खूप आहे, पण जगाला जर दुःख सांगत बसलं तर 4 लोक असे असतात की ते नाव ठेवतात, घाण कमेंट करतात, काय बोलतात, पण त्यातले एकच जण समजदार असते की ते आपल्याला ओळखू शकतात. मी खूप मिस करते माझ्या बाबाला, माझ्या बहिणीला, माझ्या मोठ्या भावाला, खूप म्हणजे खूप.
आता आम्ही 4 जण आहे. 4 जणीमधलं सुद्धा माझ्या बहिणीला कॅन्सर आहे, ते पण ब्लड कॅन्सर आहे बिचारीला. तरी पण तिनं घरकाम करते. 2 भाऊ आहेत. एक लग्नाचा बाकी आहे, माझ्यापेक्षा लहान होता तो आम्हाला मदत करतो पैशाची. मोठा आहे, त्याचं लग्न झाले, त्याला 3 लेकरं आहेत. माझी आई बिचारी आम्हाला आधीपासून खूप चांगलं ठेवली. बिचारी लोकांचं काम करत होती, खड्डे खणत होती, पण आम्ही तिच्यासाठी काहीच करू शकले नाही. म्हातारपणी बिचारी कसंही करून माझ्या बहिणीला देव करू की बिचारीला लई जीवन देवा. मी बहीण लई चांगली आहे. कधी पण ना हसण्याच्या मागे ना माणूस खुश आहे असं दिसतं, पण त्याच्या मनातले दुःख असतं, पण सांगू नाही शकत. माझ्या पण आयुष्यामध्ये खूप लोक येऊन गेले, जसं मीडियावरचे, पण काही लोकांनी माझी साथ सोडली. जेव्हा मला गरज होती तेव्हा मला सपोर्ट नाही केलं. खूप विचित्र लोक भेटले मला, लय विचित्र. आणि मी त्यांना एवढा जीव लावायची, भाऊ बहीण म्हणून, पण त्या लोकांनी फक्त मतलबी पुरतं माझ्या संग नातं ठेवलं होतं. म्हणून मला आता ना त्यांच्याशी कोणाशीही बोलायची इच्छा नाही. बस मला एवढा चांगला यूट्यूब परिवार भेटला, खूप छान मला समजून घेणारा भेटलं. मग यासाठी असं कोणीच नाही बोललं, तर जे तुम्ही सगळेजण कमेंट करताय ना, मला खूप छान वाटतं खरं. माझ्यासाठी असं कोणीच नाही केलं, कोणीच नाही बोललं माझ्याकडून कधीच. माझी कोणी अशी हे पण नाही गेले आतापर्यंत. मी किती जणांसाठी काय काय केलं, तर मला असं सपोर्ट तुमच्यासारखं कोणीच नाही दिलं बघा. माझ्या बहिणीची मला खूप आठवण येते हो. माझ्या देखत एवढी बेकार जळली होती, तुम्हाला काय सांगू.